आपण नागरिकांना काय आवाहन करा, कारण की जेणेकरून काय कर्मचाऱ्यांचं पेमेंट आणि इतरही काही महत्त्वाचे कामं टेंडरचे असतात त्यांचं सुद्धा बिल पेड करण्यासाठी सोपं झालं आपल्याला. नागरिकांना सर्वप्रथम आव्हान तर आम्ही वारंवार करत आहे की जेणेकरून जे आपली घरपट्टी नळपट्टी जे महानगरपालिकाचे टॅक्सेस जे पेंडिंग आहेत त्यांनी जर वेळोवेळी जर भरले तर अशी परिस्थिती परभणी शहरामध्ये निर्माण होणार नाही. आमचे जे कर्मचारी काम करतात ते पूर्णतः आपल्या टॅक्सेसवर अवलंबून असते. आपण जर त्यांना टॅक्स दिलं तर आम्ही त्यांना त्यांची सॅलरी वेळोवेळी करू शकते आणि जे शहरामध्ये जे विकासाचे काम आहे ते काम त्यांच्या टॅक्समधूनच होत राहतात. आणि ह्याच्यामध्ये एक विषय आहे जे आम्हाला टॅक्स GST अनुदान वाढी ते आम्हाला आतापर्यंत भेटलेलं नाही. त्याच्यामध्ये आम्हाला 2.5 कोटी रुपये येत आहे. जवळपास त्यामध्ये आम्हाला 4 कोटी रुपये लागते कर्मचाऱ्यांच्या पेमेंटाविषयी आणि जे शहराचे विकास काम आहे आणि ते प्रलंबित राहतात. GSTचं जे अनुदान आहे महाराष्ट्र सरकारकडून जे 75 कोटी रुपयांचं येणार होतं त्या संदर्भामध्ये काही माहिती प्राप्त झाली का आपल्याला? ते आता आज त्याच्यावर सुनावणी आहे. CM साहेबांसमोर ते गेलेला विषय आहे. CM साहेबांनी जर त्याच्यावर निर्णय घेतला आम्हाला अपेक्षा आहे की CM साहेब चांगला निर्णय घेतील आणि उद्या आम्हाला त्याच्यातून एक पॉझिटिव्ह न्यूज येईल की परभणीकरांना एक चांगला साहेबांनी पण सहकार्य केलं आहे. एकीकडे आपण महापालिकेच्या संदर्भात बोलत असताना कर्मचाऱ्यांचा वारंवार आंदोलनात हात तर उपसले जाते. कुठेतरी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीरतेने घेतले जात नाही. आपण महापौर म्हणून आपण संवेदनशील आहात, परंतु कर्मचारी जे वारंवार आंदोलनाकडे जाते या भूमिकेबद्दल काय स्पष्टता देतात? जे जुने जे विषय आहे कर्मचाऱ्यांचे ते विषय आता आम्ही मार्ग लावलेले आहे. ते ह्याची जाणीव कर्मचाऱ्यांना पण आहे. आता प्रोटेस्टमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांनी पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे. महापौर आमचे सर्व काम करतात. कोणतीही माझ्याकडे ज्यांची काहीही काम आलं कोणत्याही प्रकारची पेंडन्सी राहत नाही. एकीकडे आता आपण मागे बोलत असताना म्हणालात की कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर महापालिका देणार आहे. त्या संदर्भात काही पाऊल पुढे घेतलेले आहे का? घेतले साहेब. आम्ही त्या नियमाप्रमाणे आम्हाला पदभरती करावं लागणार आहे. आता जुन्या काळामध्ये पहा तुम्ही जी आपली लोकसंख्या होती त्याप्रमाणे जे आपले साफसफाई कर्मचारी नियुक्त केलेले होते. आता तो परिस्थिती वेगळी झालेली आहे. अगोदर आता मला तर असं वाटतं की आपल्या शहरामध्ये जवळपास 5 लाखच्या जवळपास आपली लोकसंख्या झालेली आहे. जे ऑन द रेकॉर्ड जे लहान मुलं असतील आपण काय करतात कोणाला धरीत धरतात जे वोटिंग करतात ते आपल्याला नुसतं माहीत असते बस 3.5 लाख आपल्यापाशी जे लहान मुलं आहेत जे नवीन लोक परभणीला राहण्यासाठी आले ते सध्या रेकॉर्डवर नाही मग राहता इथंच आहे. त्यामुळे 5 लाख पर्यंत लोकसंख्या जाऊ शकते. त्याच्या पुढे पण जाऊ शकते. आणि 150 कर्मचारी जे साफसफाई कर्मचारी ते पुरेसे नाही त्यांच्यासाठी. आम्ही डिमांड केली. आता शासनाला बी आम्ही पत्र पाठविलं आहे की इतकी कर्मचारी खूप कमी आहे. आपल्याला जवळपास 500 कर्मचारी आपल्याला लागतील. आता ते आपण त्यांना डिमांड केली बा आम्हाला वाढून तुम्ही द्या. ना देत असाल तर मग आम्ही आमच्या लेवलवर आम्ही त्यांची नियुक्ती करू. स्वतंत्रता दिवस 15 ऑगस्ट येत आहे. या निमित्ताने नागरिकांना आव्हान देत शुभेच्छा देतात. आता आम्ही तो हर घर तिरंगा आम्ही पण त्याचे नियोजन केलंय. बरेच काही दिवसामध्ये झेंडा पण येईल आमच्या बशीत. आम्ही ते पण त्यांना डिस्ट्रीब्यूट करू आणि एक आपला चांगला मेसेज गेला पाहिजे. स्वच्छता राखली पाहिजे. आता लोकांना वारंवार आव्हान करणं मला पण चांगलं वाटत नाही आणि सहकार्य करावं. आव्हान तर नाही म्हणतो मी त्यांना. सहकार्य केलं तर मग आमच्यासाठी खूप चांगलं आहे की साफसफाई आता पूर्ण शहरामध्ये घंटागाडी सर्वांकडे येत आहे. आणि आमचे जे परभणीकर आहे त्यांना मी एक रिक्वेस्ट करतो की आपण कचरा नुसता गाडीमध्ये टाकावं. एखाद दिवशी जर आली नाही गाडी तर दुसऱ्या दिवशी ते कचरा गाडीमध्ये टाकावं आणि कुठं गाडी येत नाही ते आम्हाला एक आपल्या कंप्लेनद्वारे आम्हाला पत्र पाठव. त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेऊ. इथं गाडी का जात नाही त्यांना विचारपूस करू. 15 अगस्त निमित्त शुभेच्छा. सभी को 15 अगस्त की शुभकामनाएं महानगर पालिका की ओर से और मेरी ओर से. थैंक यू.